नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं एसी पब्लिकेशन या चॅनलवर। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 2024 मध्ये झालेले पोलीस भरतीचे क्वेश्चन पेपर पाहणार आहोत। तर त्यामध्ये जीकेचे कशा प्रकारचे प्रश्न विचारण्यात आले होते, चला तर मग पाहूया। तर पहिल्यांदा आपण पालघर जिल्हा पोलीस भरतीचे प्रश्न पाहूया। तर पहा, पहिला प्रश्न आहे, कोविड-19 महामारीमुळे परदेशात अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी कोणते ऑपरेशन राबवण्यात आले? तर ते कोणते ऑपरेशन होते? तर ऑपरेशन वंदे भारत हे ऑपरेशन राबवण्यात आले होते। पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील संकटग्रस्त महिलांना तातडीने आवश्यक माहिती व सहाय्य मिळवण्यासाठी कोणते टोल फ्री हेल्पलाईन सुरू करण्यात आले? तर महिलांना संकटग्रस्त परिस्थितीत माहिती व सहाय्य मिळवण्यासाठी 181 हा टोल फ्री हेल्पलाईन सुरू करण्यात आला आहे। पंकज अडवाणी हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर बिलियर्ड्स या खेळाशी संबंधित आहेत पंकज अडवाणी। नेक्स्ट क्वेश्चन, व्योममित्र हा काय आहे? तर महिला रोबोट आहे। 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? तर अरविंद पनगरिया हे आहेत 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष। पुढचा प्रश्न पहा, स्वच्छ मूग अभियानाअंतर्गत महाराष्ट्राचा स्माईल अँबॅसिडर म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर सचिन तेंडुलकर यांची नियुक्ती झालेली आहे। महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत? तर श्रीमती रश्मी शुक्ला हे आहेत आपल्या महाराष्ट्र राज्याचे पहिल्या महिला पोलीस महासंचालक, लक्षात ठेवा। नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्रातील विधान परिषदेची सदस्य संख्या किती आहे? तर 78 आहे। आणि विधानसभेची किती आहे? तर 288, हे सुद्धा लक्षात ठेवा। भारतीय दंडसंहिता 1860 या कायद्यात बदल करून 2023 मध्ये कोणता कायदा संसदेत पारित करण्यात आला? तर भारतीय न्याय संहिता हा कायदा संसदेत पारित करण्यात आला आहे 2023 मध्ये। पुढचा प्रश्न, सूर्यमाळ कडा हे कोणत्या जिल्ह्यातील सर्वात उंचीचे ठिकाण आहे? तर पालघर जिल्ह्यातील हे सर्वात उंचीचे ठिकाण आहे। मित्रांनो, जिल्ह्यानुसार सुद्धा प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जात आहेत, त्यासाठीच तुम्हाला त्याची सुद्धा संपूर्ण माहिती ठेवायची आहे परीक्षेला जाण्यापूर्वी, कारण त्यावरती सुद्धा परीक्षेमध्ये 2 ते 3 प्रश्न विचारले जात आहेत। राजे मुकणे यांचे स्वतंत्र संस्थान पालघर जिल्ह्यात कोठे होते? तर जव्हार या ठिकाणी त्यांचे स्वतंत्र संस्थान होते। नेक्स्ट क्वेश्चन, इतिहासात होळकर राजवंशाचे संस्थापक कोण आहेत? तर मल्हारराव होळकर हे आहेत इतिहासातील होळकर राजवंशाचे संस्थापक। लोकहितवादी म्हणून कोण प्रसिद्ध आहेत? तर गोपाळ हरी देशमुख हे प्रसिद्ध आहेत लोकहितवादी म्हणून। भारतातील सुप्रसिद्ध स्टॅच्यू ऑफ युनिटीची उंची किती आहे? तर त्याची उंची आहे 182 मीटर। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजना अंतर्गत लाभार्थ्यांना दरमहा किती रकमेचा आर्थिक लाभ दिला जाणार आहे? तर दर महिन्याला 1500 रुपये दिले जाणार आहेत लाडकी बहीण योजनेअंतर्गत। ग्रामसभेत कोणाचा समावेश होतो? तर 18 वर्षावरील संबंधित गावातील सर्व नागरिकांचा ग्रामसभेत समावेश होतो। पुढचा प्रश्न पहा, 1 हॉर्स पॉवर म्हणजे किती वॅट? तर 746 वॅट 1 हॉर्स पॉवर म्हणजे। घटनेच्या कोणत्या कलमान्वये जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देण्यात आला होता, जो सन 2019 मध्ये रद्द करण्यात आला? तर कोणत्या कलमानुसार? तर कलम 370 नुसार। नवीन संसद भवनाचे उद्घाटन पंतप्रधान यांच्या हस्ते कोणत्या रोजी करण्यात आले? तर 28 मे 2023 ला नवीन संसद भवनाचे उद्घाटन झाले आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते। तर विद्यार्थी मित्रांनो, ज्यांना कोणाला पोलीस भरती 2024 क्वेश्चन पेपर हवे असतील तर ते घेऊ शकतात। त्यामध्ये चालू घडामोडी आणि सामान्य ज्ञानचे वन लाइनर क्वेश्चन आन्सर असणार आहेत, जे की परीक्षेला विचारलेले। तर ज्यांना कोणाला ही PDF हवी असेल त्यांनी 7020648236 या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे। त्यामध्ये तुम्हाला PDF कशी घ्यावी याबद्दलची संपूर्ण माहिती दिली जाईल। त्याचबरोबर ज्यांना कोणाला जानेवारी ते डिसेंबर 2024 पर्यंतचे संपूर्ण करंट अफेअर्सची PDF हवी असेल तर ते घेऊ शकतात। मित्रांनो, पोलीस भरतीला सर्वात जास्त भर करंट अफेअर्सवरती असतो। जे काही लेटेस्ट चालू घडामोडी चालू आहेत त्यावरती परीक्षेला प्रश्न विचारले जातात। तर त्यासाठीच ही आपली PDF असणार आहे। तुम्हाला याची परीक्षेमध्ये भरपूर मदत होणार आहे अभ्यासात।
तर ज्यांना कोणाला ही PDF हवी असेल त्यांनी 7020648236 या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे। त्यामध्ये तुम्हाला PDF बद्दलची संपूर्ण माहिती दिली जाईल। तर मित्रांनो, आता आपण यवतमाळ जिल्हा पोलीस भरतीचे प्रश्न पाहूयात। तर पहा, स्वतंत्र दिव्यांग विभाग स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरले आहे? तर महाराष्ट्र हे आहे पहिले राज्य स्वतंत्र दिव्यांग विभाग स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य। पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील देवळाली येथील अग्नि वॉरियर हा युद्ध सराव भारत आणि कोणत्या देशाबरोबर पार पडला? तर भारत आणि सिंगापूर या देशाबरोबर पार पडलेला आहे अग्नि वॉरियर हा युद्ध सराव। व्हिएन्ना येथे पार पडलेल्या वासेनार व्यवस्थेच्या 26व्या वार्षिक सभेत आयर्लंडने कोणत्या देशाला 1 जानेवारी 2023 पासून एका वर्षासाठी अध्यक्षपदाची जबाबदारी दिली? तर कोणत्या देशाला दिलेली आहे जबाबदारी? तर भारत देशाला दिलेली आहे 1 जानेवारी 2023 पासून एका वर्षासाठी अध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे आयर्लंडने। नेक्स्ट क्वेश्चन, भारताच्या अणुऊर्जा विभागाच्या वतीने 22 डिसेंबर 2022 रोजी अटल इन्क्युबेशन केंद्राची कोणत्या ठिकाणी सुरुवात झाली? तर भाभा अणुशक्ती केंद्र मुंबई या ठिकाणी याची सुरुवात झाली आहे। 26 जानेवारी 2023 पर्यंत जलजीवन मिशन अंतर्गत 11 कोटी ग्रामीण कुटुंबांना नळाद्वारे स्वच्छ पाणी पुरवण्यात आले। तर या जलजीवन अभियान कधी सुरू करण्यात आले आहे? तर या अभियानाची सुरुवात कधी झाली असा प्रश्न विचारण्यात आला। तर पहा, 15 ऑगस्ट 2019 पासून या अभियानाला सुरुवात करण्यात आली आहे। चला पुढचा प्रश्न पहा, भारत सरकारने 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय बाजारी वर्षाचे प्रायोजक होण्यासाठी कोणाकडे मागणी केली? तर संयुक्त राष्ट्र महासभा यांच्याकडे मागणी केली। भारत आणि कोणत्या देशादरम्यान मैत्री या नावाने पाईपलाईनद्वारे डिझेल पुरवणार आहे? तर भारत आणि बांगलादेश या दोन देशादरम्यान मैत्री या नावाने पाईपलाईनद्वारे डिझेल पुरवण्यात येणार आहे। पुढचा प्रश्न, भारतातील पहिले डार्क नाईट स्काय रिझर्व कोठे स्थापन करण्यात आले? तर हे हॅनले लडाख या ठिकाणी स्थापन करण्यात आले आहे। शेतीमधील वहिवाटी संदर्भातील वाद संपुष्टात आणण्यासाठी महाराष्ट्र राज्य महसूल विभागामार्फत कोणती योजना अंमलात आणणार आहे? तर शेतीमधील वहिवाटी संदर्भातील वाद संपुष्टात आणण्यासाठी महाराष्ट्र राज्य महसूल विभागामार्फत सलोखा योजना अंमलात आणणार आहे। नेक्स्ट क्वेश्चन, आसाम राज्याचे महान योद्धे लचित बोरफुकन यांची नुकतीच कितवी जयंती साजरी करण्यात आली? तर त्यांची 400वी जयंती साजरी करण्यात आली आहे। देशातील कोणत्या राज्यामध्ये लिथियमच्या साठ्याचा शोध लागला आहे? तर कुठे लागला लिथियमच्या साठ्याचा शोध? तर जम्मू काश्मीर राज्यात। चला पुढचा प्रश्न, भारत सरकारने मीरा म्हणजेच मिलेट इंटरनॅशनल इनिशिएटिव्ह फॉर रिसर्च अँड अवेअरनेस सुरू करण्याचा प्रस्ताव कुठे केला आहे? तर दिल्लीला। जय जय महाराष्ट्र माझा या महाराष्ट्र गीताला राज्यगीत म्हणून स्वीकार करण्यात आला। तर या गीताचे गीतकार कोण आहेत? तर राजा बडे आहेत। पुढचा प्रश्न, कोणता देश 4 एप्रिल 2023 रोजी नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन म्हणजेच नाटो या लष्करी आघाडीत समाविष्ट झाला? तर कोणता देश समाविष्ट झालेला आहे? तर फिनलँड हा देश समाविष्ट झालेला आहे नाटो या लष्करी आघाडीमध्ये। प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियानाअंतर्गत किती वयोगटातील युवकांना प्रशिक्षण दिले जाते? तर या अभियानाअंतर्गत 15 ते 45 वर्ष वयोगटातील युवकांना प्रशिक्षण दिले जाते। नेक्स्ट क्वेश्चन, नुकतेच मुंबईतील चर्चगेट रेल्वे स्टेशनचे नामांतर कोणत्या नावाने केले आहे? तर या रेल्वे स्टेशनचे नामांतर हे सी.डी. देशमुख या नावाने केले आहे। यवतमाळ जिल्ह्यामध्ये किती तालुके व पोलीस उपविभाग आहेत? तर यवतमाळ जिल्ह्यात 16 तालुके आहेत आणि 6 पोलीस उपविभाग आहेत। नेक्स्ट क्वेश्चन, करसनदास मुळजी यांनी कोणते वृत्तपत्र सुरू केले? तर त्यांनी सत्यप्रकाश या नावाने वृत्तपत्र सुरू केले होते। सविनय कायदेभंग चळवळीच्या वेळी सोलापूरच्या सत्याग्रहात आघाडीवर कोण होते? तर गिरणी कामगार होते। पुढचा प्रश्न,
भारत सरकारने स्वातंत्र्याच्या 75 वर्षाच्या आझादी व अमृत महोत्सव उत्सवाचा समारोप कार्यक्रम म्हणून 9 ते 15 ऑगस्ट 2023 दरम्यान कोणती मोहीम राबवली? तर त्यांनी मेरी माटी मेरा देश ही मोहीम राबवली आहे. मृत्युंजय या कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर शिवाजी सावंत आहेत. मराठी भाषा दिन कधी असतो? तर 27 फेब्रुवारी हा दिवस आपण मराठी भाषा दिन म्हणून साजरा करतो. जोड्या लावा म्हणून प्रश्न आला होता. तर पहा, एका साईडला कॅबिनेट मंत्री दिलेले आहेत आणि समोर त्यांचे खाते दिलेले आहेत. तर पहा काय योग्य आहे, आपण ते इथं सरळ घेतलेलं आहे. तर अमित शहा हे कोण आहेत? तर गृह आणि सहकार मंत्री आहेत. JP नड्डा कोण आहेत? तर आरोग्य व कुटुंब कल्याण, रसायने आणि खाते मंत्री. पियुष गोयल वाणिज्य व उद्योग मंत्री. किरण रिजिजू हे संसदीय कामकाज व अल्पसंख्याक व्यवहार मंत्री आहेत. आणि चिराग पासवान हे कोण आहेत? तर अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री आहेत. आता आपण मित्रांनो पुणे लोहमार्ग पोलीस पेपर पाहूयात. तर पहा, पहिला प्रश्न होता विचारण्यात आलेला, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कधी झाला? तर 6 जून 1674ला झालेला आहे. आणि कुठे झाला असा जर प्रश्न आला तर रायगडवर झाला, हे सुद्धा लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन, शेतकऱ्याचा आसूड हा ग्रंथ कोणाचा आहे? तर महात्मा ज्योतिबा फुले यांचा हा ग्रंथ आहे. रोलँड गॅरोस ही खेळ स्पर्धा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर टेनिस या खेळाशी संबंधित आहे ही स्पर्धा. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनी कुठे आहे? तर नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. ऑलिम्पिक 2024 कोठे होणार आहे? तर पॅरिसमध्ये होणार आहे. जायकवाडी धरण कोणत्या नदीवर आहे? तर गोदावरी या नदीवरती आहे जायकवाडी धरण. आणि कोणत्या जिल्ह्यात? तर छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये. भारुडे व गवळणी याकरिता कोणते संत प्रसिद्ध आहेत? तर संत एकनाथ आहेत. भारताचे सध्याचे उपराष्ट्रपती कोण आहेत? तर जगदीप धनखड आहेत. हुकुमशहा हिटलर कोणत्या वर्षी आत्महत्या करून मेला? तर 1945ला तो आत्महत्या करून मेला आहे. महाराष्ट्र भूषण 2024 हा राज्याचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणाला देण्यात आला? तर महाराष्ट्र भूषण 2024 हा प्रदीप महाजन यांना मिळाला. आणि 2023चा अशोक सराफ यांना मिळाला आहे. तर लक्षात ठेवा, यामध्ये कन्फ्युजन होऊ देऊ नका. राष्ट्रीय विज्ञान दिन कोणत्या दिवशी असतो? तर 28 फेब्रुवारी हा आहे राष्ट्रीय विज्ञान दिन या दिवशी. भारतातील मान्सून पावसावर परिणाम करणारा एल निनो कोठे आहे? तर प्रशांत महासागर इथे आहे. नुकत्याच पार पडलेल्या T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत किती संघांनी भाग घेतला? तर 20 संघांनी भाग घेतला होता. नेक्स्ट क्वेश्चन, नवीन मुख्य फौजदारी कायदे कधीपासून लागू झाले? तर 1 जुलै 2024 पासून नवीन मुख्य फौजदारी कायदे लागू झाले आहेत. नटसम्राट हे प्रसिद्ध नाटक कोणी लिहिले आहे? तर वि.वा. शिरवाडकर यांनी लिहिले. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुका 2024 या कितव्या लोकसभेच्या स्थापनेकरिता होत्या? तर 18व्या लोकसभेच्या स्थापनेकरिता लोकसभा निवडणुका घेण्यात आल्या. प्रार्थना समाज कोणी स्थापन केला? तर आत्माराम पांडुरंग यांनी स्थापन केलेला आहे प्रार्थना समाज. समृद्धी महामार्ग कोणत्या 2 शहरांना जोडणार आहे? तर मुंबई ते नागपूर या 2 शहरांना जोडणार आहे समृद्धी महामार्ग. या समृद्धी महामार्गावरती सुद्धा आपण एक स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो. त्यातून बरेचसे प्रश्न विचारले जात आहेत परीक्षेला. तुम्ही व्हिडिओ पाहिला नसाल तर पाहून घ्या. आणि बरेचसे प्रश्न जीकेचे जे आहेत परीक्षेमध्ये विचारलेले ते आपल्या क्लासमधून विचारण्यात आलेले आहेत जीकेच्या. तर तुम्ही त्याचा सराव करा मित्रांनो. महाराष्ट्र सरकारने नुकती जाहीर केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना पात्रतेसाठी महिलांची वयोमर्यादा काय आहे? तर 21 ते 65 वर्ष आहे. सीडोम हवाई संरक्षण प्रणाली कोणत्या देशाने विकसित केली? तर इस्रायल या देशाने विकसित केलेली आहे सीडोम हवाई संरक्षण प्रणाली. प्रेमा खांडू हे कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत?
तर अरुणाचल प्रदेश या राज्याचे मुख्यमंत्री आहेत पेमा खांडू. आनंदवन संस्थेची स्थापना कोणी केली? तर बाबा आमटे यांनी केलेली आहे आनंदवन या संस्थेची स्थापना. गूगल कंपनीच्या सीईओचे नाव काय आहे? तर सुंदर पिचाई आहे. महाराष्ट्रात पहिल्या महिला मुख्य सचिव कोण आहेत? तर श्रीमती सुजाता सैनी या आहेत पहिल्या महिला मुख्य सचिव. मित्रांनो, आता आपण धुळे जिल्हा पोलीस पेपर पाहूयात. तर पहा, नॅशनल रोड सेफ्टी पंधरवाडा 2024ची थीम काय आहे? तर त्याची थीम होती बी अ रोड सेफ्टी हिरो. नेक्स्ट क्वेश्चन पहा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणाची नियुक्ती पंतप्रधानाचे प्रिन्सिपल सेक्रेटरी म्हणून केली आहे? तर डॉक्टर PK मिश्रा हे आहेत प्रिन्सिपल सेक्रेटरी. सूरजगड डोंगर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर गडचिरोली या जिल्ह्यामध्ये आहे. हायड्रोफोबिया हे कोणत्या रोगाचे लक्षण आहे? तर रेबीज या रोगाचे लक्षण आहे हायड्रोफोबिया. खासदार श्रीमती रक्षा खडसे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात कोणते राज्यमंत्रीपद देण्यात आले? तर रक्षा खडसे यांना यूथ अफेअर्स अँड स्पोर्ट्स हे राज्यमंत्रीपद देण्यात आले. धुळे जिल्ह्यात किती विधानसभा क्षेत्र आहेत? तर 5 क्षेत्रे येतात धुळे जिल्ह्यामध्ये. दहशतवाद आणि त्यासंबंधी गुन्ह्याचा तपास करण्याकरता भारतात कोणत्या यंत्रणेची स्थापना करण्यात आली? तर NIAची स्थापना करण्यात आलेली आहे. तर NIA म्हणजेच काय? तर नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी. तर याची स्थापना करण्यात आलेली आहे. रक्त व त्याच्या दोषातील अभ्यास म्हणजे काय? तर हिमॅटॉलॉजी म्हटलं जातं. रक्त व त्याच्या दोषातील अभ्यासाला हिमॅटॉलॉजी म्हणतात. कच्ची फळे पिकवण्यासाठी कशाचा उपयोग करतात? तर इथिलीनचा वापर केला जातो. जिल्हा नियोजन व जिल्हा मंडळाचे अध्यक्ष कोण असतात? तर जिल्ह्याचे पालकमंत्री असतात. महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू कोणते आहे? तर ब्ल्यू मॉर्मॉन हे आहे महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू. ओणम हा सण प्रामुख्याने कोणत्या राज्यात साजरा केला जातो? तर केरळ राज्याचा हा सण आहे. प्रार्थना समाजाची स्थापना 1867 मध्ये कोणी केली? तर आत्माराम पांडुरंग यांनी केलेली आहे. तर पहा मित्रांनो, आधीसुद्धा हा प्रश्न विचारण्यात आला होता, तर आतासुद्धा विचारण्यात आलेला आहे. तर प्रश्न रिपीटसुद्धा होत आहेत परीक्षेमध्ये. तर परीक्षेमध्ये पुढच्या वेळेस कसा प्रश्न विचारू शकतात की प्रार्थना समाजाची स्थापना कधी झाली? तर 1867ला. आणि कोणी केली होती? तर आत्माराम पांडुरंग यांनी केलेली आहे. लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न पहा. AU ही रासायनिक संज्ञा कोणाची आहे? तर सोने याची ही रासायनिक संज्ञा आहे AU. होमिओपॅथीचे जनक कोण आहेत? तर सॅम्युअल हेनमन हे आहेत. भारतीय राज्यघटना कधी स्वीकारण्यात आली? तर 26 नोव्हेंबर 1950ला स्वीकारण्यात आली आहे भारतीय राज्यघटना. महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार कोणाला म्हणतात? तर संत नामदेव यांना म्हटलं जातं. नेक्स्ट क्वेश्चन, लेट मी से इट नाऊ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर राकेश मारिया हे आहेत. मित्रांनो, आता आपण जळगाव जिल्हा पोलीस पेपर पाहूयात. तर पहा, पहिला प्रश्न होता, महाराष्ट्र पोलिसांचा रेझिंग डे हा कोणत्या तारखेला साजरा केला जातो? तर 2 तारखेला असतो रेझिंग डे. नेक्स्ट क्वेश्चन, दहशतवाद विरोधी विशेष कृती पथक म्हणून महाराष्ट्रात कोणते सशस्त्र दल काम करते? तर फोर्स 1 हे दल काम करते. 12th फेल हा हिंदी सिनेमा कोणत्या पोलीस अधिकाऱ्याच्या जीवनावर आधारित आहे? तर मनोज कुमार शर्मा यांच्या जीवनावर हा सिनेमा आधारित आहे. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे उंच शिखर कोणते आहे? तर साल्हेर हे आहे महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे उंच शिखर. आणि पहिले कोणते आहे? तर कळसुबाई आहे. जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत? तर गुलाबराव पाटील आहेत. शिलाँग हे कोणत्या राज्याची राजधानी आहे? तर मेघालय राज्याची राजधानी आहे शिलाँग. जळगाव जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी औष्णिक विद्युत केंद्र आहे? तर भुसावळ जवळ आहे. ऑरेंज सिटी म्हणून कोणते शहर प्रसिद्ध आहे? तर नागपूर शहराची ओळख आहे ऑरेंज सिटी म्हणून.
जागतिक पर्यावरण दिन कधी साजरा केला जातो? तर 5 जून हा दिवस आपण जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोणाला म्हटले जाते? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना म्हटलं जातं भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार. भारताची गान कोकिळा म्हणून कोणाला ओळखले जाते? तर लता मंगेशकर यांची ओळख आहे भारताची गान कोकिळा म्हणून. महाराष्ट्रातील कोणत्या प्रसिद्ध कवींना कुसुमाग्रज म्हणून ओळखले जाते? तर वि.वा. शिरवाडकर यांना म्हटलं जातं कुसुमाग्रज. कोणत्या शास्त्रज्ञाला भारताचे मिसाईल मॅन म्हणून ओळखले जाते? तर डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची ओळख आहे भारताचे मिसाईल मॅन म्हणून. भारतीय हरित क्रांतीचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर हरित क्रांतीचे जनक म्हणून आपण डॉक्टर एम.एस. स्वामीनाथन यांना ओळखतो. 2024च्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला किती जागा मिळाल्या? तर 240 जागा मिळाल्या आहेत त्यांना. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील चले जाओ ही चळवळ कोणी सुरू केली? तर महात्मा गांधी यांनी सुरू केली होती. ग्रामपंचायतीचे सचिव कोण असतात? तर ग्रामसेवक असतात. नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय कोण आहेत? तर रवींद्रनाथ टागोर आहेत. तर मित्रांनो, आता आपण लातूर जिल्हा पोलीस भरती पेपर पाहूयात 7 तारखेला झालेला. तर पहा, पहिला प्रश्न होता, कोणते बेट लातूर जिल्ह्यामध्ये आढळून येते? तर हत्ती बेट आहे लातूर जिल्ह्यामध्ये. नेक्स्ट क्वेश्चन, लातूर लोकसभा मतदारसंघाचे सध्याचे विद्यमान खासदार हे कशाचे डॉक्टर आहेत? तर ते डोळ्याचे डॉक्टर आहेत. लोकसभा निवडणूक 2024 मध्ये महाराष्ट्रामध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत? तर काँग्रेस पक्षाला सर्वात जास्त जागा मिळाल्या आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणूक 2024 मध्ये. पुढचा प्रश्न पहा, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोठे झाला? तर शिवनेरी किल्ल्यावरती झाला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म. छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणता किल्ला त्यांच्या काळामध्ये निर्माण केला आहे? तर प्रतापगड हा किल्ला त्यांनी निर्माण केलेला आहे त्यांच्या काळामध्ये. शिवराज पाटील चाकूरकर हे कोणत्या राज्याचे राज्यपाल होते? तर ते पंजाब राज्याचे राज्यपाल होते. महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेमध्ये एकूण किती जागा आहेत? तर विधान परिषदेचे एकूण जागा आहेत 78. पुढचा प्रश्न, लातूर जिल्ह्याच्या एकूण भूक्षेत्रापैकी किती टक्के क्षेत्र हे वनक्षेत्राखाली आहे? तर 5% पेक्षा कमी क्षेत्र हे वनक्षेत्राखाली आहे लातूर जिल्ह्यामध्ये. महाराष्ट्र राज्याचे विद्यमान मुख्य सचिव कोण आहेत? तर सुजाता सैनिक आहेत. पुणे येथील शनिवारवाडा कोणी बांधला? तर पेशवे यांनी बांधलेला आहे शनिवारवाडा. भारताचे राष्ट्रपती या कोणत्या राज्याचे आहेत? तर ओडिसा राज्याच्या आहेत त्या. उदगीरचे सन 1760 सालीचे युद्ध मराठा सैन्याने कोणाच्या विरुद्ध लढले? तर त्यांनी निजाम विरुद्ध हे युद्ध लढले आहे. सर्वात जास्त कालावधीकरिता भारत देशाचे पंतप्रधान म्हणून राहणारे नेते कोण आहेत? तर सर्वात जास्त कार्यकाळ कोणाचा होता पंतप्रधान या पदावर? तर जवाहरलाल नेहरू यांचा आहे. भारताच्या लोकसभेचे स्पीकर कोण आहेत? तर ओम बिर्ला आहेत. भारतीय संविधान केव्हा लागू करण्यात आले? तर 26 जानेवारी 1950ला लागू करण्यात आले आहे भारतीय संविधान आणि त्याचा स्वीकार आपण 26 नोव्हेंबर 1949ला केला होता. चला, पुढचा प्रश्न आहे, मूलभूत हक्कावर गदा आल्यास कोठे दाद मागता येते? तर सर्वोच्च किंवा उच्च न्यायालयामध्ये आपल्याला दाद मागता येते. राज्यपालाचे पद रिकामे झाल्यास ते पद कोण तात्पुरते सांभाळते? तर उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश ते पद सांभाळतात. नेक्स्ट क्वेश्चन, नवीन 3 फौजदारी कायद्यांना राष्ट्रपतींनी केव्हा मान्यता दिली? तर मान्यता दिलेली आहे डिसेंबर 2023 मध्ये आणि ते लागू झालेले आहेत 1 जुलै 2024 पासून. मित्रांनो, अतिशय महत्त्वाचा टॉपिक हा, कारण यावरती प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रश्न विचारला जातोय, तर लक्षात ठेवा. निवडणूक प्रचार केव्हा थांबवला जातो? तर मतदानाच्या 48 तास अगोदर निवडणुकीचा प्रचार हा थांबवला जातो. NRC म्हणजे काय? तर नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझनशिप म्हणजेच NRC, याचा लॉंग फॉर्म विचारला होता परीक्षेमध्ये.
महाराष्ट्राचे राज्य फूल मोठा बोंडारा हे कोणत्या रंगाचे फूल आहे? तर जांभळ्या रंगाचे फूल आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे की महाराष्ट्राचे राज्य फूल कोणते? तर मोठा बोंडारा आहे. हे सुद्धा लक्षात ठेवा, यावरती सुद्धा प्रश्न येऊ शकतो. नेक्स्ट क्वेश्चन, नगर परिषदेचे प्रशासन कोण चालवितात? तर मुख्याधिकारी चालवतात नगर परिषदेचे प्रशासन. भारतातील पहिली महानगरपालिका कोणत्या शहरात स्थापन झाली होती? तर मद्रास, चेन्नईमध्ये स्थापन झालेली आहे आपल्या भारतातील पहिली महानगरपालिका. महाराष्ट्र राज्य पोलिसांचे ब्रीदवाक्य काय आहे? तर याचे आन्सर सगळ्यांनाच माहिती असेल मित्रांनो, जे पोलीस भरतीला आहे. तर सदरक्षणाय खलनिग्रहणाय हे आहे महाराष्ट्र राज्य पोलिसांचे ब्रीदवाक्य. राष्ट्रीय स्तरावरील NSGच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यातील विशेष पोलीस दल कोणते आहे? तर फोर्स 1 आहे. गंगापूर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? तर गोदावरी नदीवरती आहे. महाराष्ट्रात सर्वात पूर्वेकडील जिल्हा कोणता? तर गडचिरोली हा जिल्हा आहे महाराष्ट्रातला सर्वात पूर्वेकडील जिल्हा. अजिंठा लेणी कोणत्या नदीकाठी आहे? तर वाघूर या नदीकाठी आहे अजिंठा लेणी. कोणती नदी जालना शहरातून वाहते? तर जालना शहरातून कुंडलिका नदी ही वाहते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समाधीस्थळाचे नाव काय आहे? तर चैत्यभूमी आहे. मित्रांनो, परीक्षेला जाण्या अगोदर समाधीस्थळांचे नावं सुद्धा लक्षात ठेवा, त्यावरती सुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जात आहेत. अमृतानुभव हा ग्रंथ कोणी लिहिला आहे? तर संत ज्ञानेश्वरांनी लिहिला. फ्रेंच भाषा भारतातील कोणत्या केंद्रशासित प्रदेशाची अधिकृत भाषा आहे? तर पुदुचेरीची ही भाषा आहे. भारत बांगलादेशमध्ये कोणत्या नदीच्या पाणी वाटपाबाबत मतभेद आहेत? तर गंगा नदीच्या पाणी वाटपाबाबत मतभेद आहेत भारत आणि बांगलादेशमध्ये. आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालय कोणत्या शहरात आहे? तर हेग या शहरामध्ये आहे आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालय. भारत देशाचे कृषी व शेतकरी कल्याण मंत्री कोण आहेत? तर शिवराज सिंग चौहान हे आहेत आपल्या भारत देशाचे कृषी व शेतकरी कल्याण मंत्री. नेक्स्ट क्वेश्चन, कोणता देश T20 विश्वचषक आजपर्यंत जिंकलेला नाही? तर दक्षिण आफ्रिका हा देश आहे जो की आजपर्यंत T20 विश्वचषक जिंकलेला नाही आहे. G7 समूहाचे सन 2024 संमेलन कोणत्या देशात आयोजित करण्यात आले होते? तर G7 हे संमेलन 2024 इटली या देशामध्ये आयोजन करण्यात आले होते याचे. फ्रेंच ओपन 2024 ही टेनिस स्पर्धा कोणत्या खेळाडूंनी जिंकली? तर कार्लोस अल्कराज यांनी जिंकलेली आहे फ्रेंच ओपन 2024 ही स्पर्धा. महाराष्ट्राचा राज्यप्राणी कोणता आहे? तर शेकरू आहे. भारत चीन युद्ध कधी झाले? तर 1962 झाले भारत चीन युद्ध. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना केव्हा झाली? तर 1935 झालेली आहे. GPS म्हणजेच काय? तर ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम म्हणजेच GPS. तर मित्रांनो, आता आपण अहमदनगर जिल्हा पोलीस भरती प्रश्न पाहूयात. कशा प्रकारचे प्रश्न विचारण्यात आले होते पहा. पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याची स्थापना केव्हा झाली? तर 1 मे 1960 झालेली आहे महाराष्ट्र राज्याची स्थापना. नेक्स्ट क्वेश्चन, रोशा जातीचे गवत राज्यात कोणत्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आढळते? तर कोणत्या राज्यामध्ये आढळते? तर आपल्या महाराष्ट्र राज्यात. आणि कोणत्या जिल्ह्यात? तर धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यामध्ये. लक्षात ठेवा. एकलहरे औष्णिक वीज केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? तर नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. सिद्धटेक हे अष्टविनायक ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे. पहा मित्रांनो, जिल्ह्यावर सुद्धा प्रश्न विचारले जात आहेत. ज्या जिल्ह्यातून तुम्ही फॉर्म भरलेला आहे त्या जिल्ह्याची संपूर्ण माहिती तुम्हाला असायला पाहिजे. चंदनपुरी घाट कोठून कोठे जाताना लागतो? तर पुणे ते नाशिक मार्गावरती आहे चंदनपुरी घाट. ड जीवनसत्वाच्या अभावी कोणता रोग होतो? तर मूळदूस हा रोग होतो. ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली? तर राजा राममोहन रॉय यांनी केलेली आहे ब्राह्मो समाजाची स्थापना. नेक्स्ट क्वेश्चन, लोकसभेच्या सभापतींना राजीनामा द्यायचा झाल्यास त्यांनी तो कोणाकडे सादर करणे गरजेचे आहे? तर लोकसभा उपसभापती यांच्याकडे ते सादर करतात. सावित्रीबाई फुले यांचा जन्म कधी झाला?
तर 3 जानेवारी 1831ला झालेला आहे सावित्रीबाई फुले यांचा जन्म. T20 क्रिकेट वर्ल्ड कप 2024साठी कोणता देश यजमान होता? तर अमेरिका हा देश होता. अभिनव बिंद्रा हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर नेमबाजी या खेळाशी संबंधित आहेत अभिनव बिंद्रा. सर्वसामान्य निरोगी माणसाचा रक्तदाब किती असतो? तर 120/80 असतो. पोलिओची लस कोणत्या शास्त्रज्ञाने शोधून काढली? तर साल्क या शास्त्रज्ञाने शोधून काढलेली आहे पोलिओची लस. पुढचा प्रश्न पहा. चौंडी हे अहिल्यादेवीचे जन्मस्थान कोणत्या तालुक्यात आहे? तर जामखेड या तालुक्यामध्ये आहे. संत चोखामेळा यांचे समाधीस्थळ कोठे आहे? तर मंगळवेढा या ठिकाणी आहे. नेक्स्ट क्वेश्चन. पोंगल हा सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो? तर तामिळनाडूचा हा प्रमुख सण आहे पोंगल. पंडित हरिप्रसाद चौरसिया कोणते वाद्य वाजवण्यासाठी प्रसिद्ध आहेत? तर ते बासरी हे वाद्य वाजवण्यासाठी प्रसिद्ध आहेत पंडित हरिप्रसाद चौरसिया. बालकवी हे कोणत्या कवीचे टोपण नाव आहे? तर त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांचे हे टोपण नाव आहे बालकवी. अहमदनगर जिल्ह्यात किती विधानसभा मतदारसंघ येतात? तर 12 विधानसभा मतदारसंघ आहेत अहमदनगर जिल्ह्यामध्ये. पुढचा प्रश्न पहा. भंडारदरा हे धरण कोणत्या नदीवर आहे? तर प्रवरा नदीवरती आहे. संभाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? तर पुरंदर या किल्ल्यावर झालेला आहे संभाजी महाराजांचा जन्म. आणि शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला? तर शिवनेरीवर. हे सुद्धा लक्षात ठेवा, हा सुद्धा प्रश्न परीक्षेत विचारलेला आहे. पुढचा प्रश्न पहा. ॲनी बेझंट आणि कोण होम रूल चळवळ सुरू केलेली आहे? ॲनी बेझंट सोबत कोण होते ज्यांनी होम रूल चळवळ सुरू केली? तर लोकमान्य टिळक हे होते. दीक्षाभूमी हे स्थान कोणत्या शहरात स्थित आहे? तर नागपूर शहरामध्ये आहे. आर्य समाजाची स्थापना कोणी केली? तर स्वामी दयानंद सरस्वती यांनी केलेली आहे आर्य समाजाची स्थापना. आणि कधी केली होती त्यांनी? तर 1875ला. हे सुद्धा लक्षात ठेवा. ग्लुकोमा हा रोग कोणत्या अवयवांना होतो? तर डोळ्यांना होतो. तंबाखूमध्ये हानिकारक पदार्थ कोणता असतो? तर निकोटीन हा असतो. आता आपण मित्रांनो वर्धा जिल्ह्याचे प्रश्न पाहूयात. वर्धा पोलीस भरती प्रश्न. तर पहा. 1 जुलै 2024 पासून फौजदारी प्रक्रिया संहिता या कायद्याची जागा कोणत्या कायद्याने घेतली आहे? तर पहा, मी आधीच तुम्हाला सांगितले की प्रत्येक जिल्ह्यामध्ये यावरती प्रश्न आहे. तर इथे कशा प्रकारचा प्रश्न विचारण्यात आलेला आहे की 1 जुलै 2024 पासून फौजदारी प्रक्रिया संहिता या कायद्याची जागा कोणत्या कायद्याने घेतली? तर भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय पुरावा संहिता यांनी घेतलेली आहे. आणि हा कधीपासून लागू झालेला आहे? तर 1 जुलै 2024 पासून. हे सुद्धा लक्षात ठेवा. सैनिकी प्रशिक्षण देणारी कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग ही संस्था महाराष्ट्र राज्यात कुठे आहे? तर दापोडी पुणे या ठिकाणी आहे. भारतातील सर्वाधिक लांबीचा अटल बिहारी वाजपेयी सागरी सेतू कोणत्या ठिकाणी जोडणार आहे? तर शिवडी ते नावाशेवा या ठिकाणी जोडणार आहे. कोणत्या संघाने एकापेक्षा जास्त T20 विश्वचषक जिंकले आहे? तर कोणत्या संघाने जिंकले? तर इंग्लंडने जिंकलेले आहे. पुढचा प्रश्न पहा. महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव कोण आहेत? तर सुजाता सैनिक आहेत. हा सुद्धा प्रश्न मित्रांनो अतिशय महत्त्वाचा, स्टार मार्क करून घ्या. T20 विश्वचषक 2024 मधील प्लेअर ऑफ द टुर्नामेंट पुरस्कार कोणाला मिळाला? तर जसप्रीत बुमराह यांना मिळालेला आहे. महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक कोण आहेत? तर रश्मी शुक्ला आहेत. छत्रपती शाहू महाराजांचे निधन झाल्यावर आपल्या कलेचा चाहता रसिक या जगात राहिला नाही म्हणून कोणत्या चित्रकाराने आपली चित्रे पंचगंगेच्या पात्रात सोडून दिली? तर आबालाल रहिमान यांनी सोडून दिलेली आहेत. नेक्स्ट क्वेश्चन. लाल बहादूर शास्त्री यांच्या समाधीस्थळाचे नाव काय आहे? तर विजयघाट आहे. त्याला विजयघाट म्हटलं जातं. तर पहा मित्रांनो, समाधीस्थळांवरती सुद्धा प्रश्न बऱ्याचदा विचारलेले आहेत.
इंग्रज भारताचे आर्थिक शोषण करत असल्याबाबतचा आर्थिक निसारणाचा सिद्धांत कोणी मांडला? तर दादाभाई नौरोजी यांनी मांडला. कोणाचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात समावेश नव्हता? तर कान्होजी जेधे यांचा समावेश नव्हता छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये. दरवर्षी उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस कोणता? तर 21 जून हा दिवस आहे उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस. जगातील एकमेव फ्लोटिंग नॅशनल पार्क किबुल लामजाओ हा भारतातील कोणत्या राज्यात आहे? तर मणिपूर राज्यामध्ये आहे. पोलाद तयार करण्यासाठी कोणत्या खनिजाचा उपयोग केला जातो? तर मॅग्नीजचा उपयोग करतात. सर्वात जास्त तालुके कोणत्या विभागात आहेत? तर छत्रपती संभाजीनगर या विभागामध्ये सर्वात जास्त तालुके आहेत. वर्धा जिल्ह्यास किती जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत? तर 4 जिल्ह्यांच्या सीमा लागलेल्या आहेत वर्धा जिल्ह्यास. भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना कधी झाली? तर 25 जानेवारी 1950ला झालेली आहे भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना. भारतीय राज्यघटनेत कलम 315 कशाशी संबंधित आहे? तर कलम 315 हे राज्य लोकसेवा आयोगाची स्थापना याच्याशी संबंधित आहे. नेक्स्ट क्वेश्चन, कोणत्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीपासून संपूर्ण देशात इलेक्ट्रॉनिक मशीनचा मतदानासाठी वापर सुरू झाला? तर कधीपासून? तर 2004 पासून. धातूला ठोकल्यामुळे त्याचा पत्रा होतो या गुणधर्माला काय म्हणतात? तर त्याला वर्धनीयता असं म्हटलं जातं. भोपाळ वायू दुर्घटनेत कोणता वायू बाहेर पडला? तर मिथाईल आयसोसायनाइड हा वायू बाहेर पडला भोपाळ वायू दुर्घटनेमध्ये. आता आपण मित्रांनो नवी मुंबई पोलीस भरती प्रश्न पाहूयात. तर पहा, महाराष्ट्र पोलीस दलात सर्वात वरिष्ठ दर्जाचे पद कोणते आहे? तर पोलीस सहआयुक्त हे पद आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचे हद्दीमध्ये कोणत्या जिल्ह्याच्या भागात समावेश होतो? तर ठाणे व रायगड या भागांचा समावेश आहे. नुकत्याच पार पडलेल्या T20 वर्ल्ड कप क्रिकेट मालिकेचा मॅन ऑफ द टुर्नामेंट कुणाला घोषित करण्यात आले? तर मॅन ऑफ द टुर्नामेंट आहेत जसप्रीत बुमराह. नेक्स्ट क्वेश्चन, 2 जुलै 2024 रोजी हाथरस शहरामध्ये आयोजित एका धार्मिक कार्यक्रमात चेंगराचेंगरी होऊन 100पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला. तर हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? तर हे आहे उत्तर प्रदेश राज्यामध्ये. 1970च्या दशकामध्ये मुंबई शहरातील ताण कमी करणे या उद्देशाने नवी मुंबई शहराची निर्मिती व विकास करण्यासाठी राज्य शासनाने कोणत्या महामंडळाची स्थापना केली? तर सिडकोची स्थापना केली होती 1970 मध्ये. तर पहा मित्रांनो, कशा प्रकारचे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत आणि तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटतोय? एकाच व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव झाला पाहिजे, कशा प्रकारचे प्रश्न विचारण्यात आले होते हाच आपला हेतू आहे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा. तर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा. पहा मित्रांनो, पुढचा प्रश्न काय होता? तर राज्यसभेचे सभापती कोण आहेत? तर जगदीप धनखड आहेत. भारतातील सर्वात जास्त लांबीचा सागरावरील सेतू कोणता? तर अटल सेतू आहे. नेक्स्ट क्वेश्चन, 1 जुलै 2024 पासून भारतामध्ये लागू करण्यात आलेल्या प्रमुख कायद्यापैकी कोणत्या कायद्यामध्ये विविध अपराधांची व्याख्या व शिक्षा कलमी दिलेली आहे? तर कशात दिलेली आहे? तर भारतीय न्याय संहिता यामध्ये दिलेली आहे. रशियन बनावटीच्या कोणत्या आधुनिक ॲसॉल्ट रायफलचे उत्पादन भारतामध्ये केले जात आहे? तर AK-203 याचे उत्पादन आपल्या भारतामध्ये केले जात आहे. पुढचा प्रश्न, चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे लँडर उतरवणारा जगातील पहिला देश कोणता आहे? तर आपला भारत देश आहे. समान नागरी कायदा करणारे देशातील पहिले राज्य कोणते? तर उत्तराखंड आहे. पुढचा प्रश्न, भारतीय अंतराळवीरांना अंतराळात घेऊन जाण्यासाठी इस्रोद्वारे कोणती मोहीम राबवण्यात आली? तर गगनयान ही मोहीम राबवण्यात आली. सौर ऊर्जा निर्मितीमध्ये भारताचा जगात कितवा क्रमांक आहे? तर आपल्या भारताचा 3रा क्रमांक लागतो. पुढचा प्रश्न पहा, कोणत्या शस्त्राला महाराष्ट्राचे राज्यशास्त्र म्हणून जाहीर करण्यात आले? तर दांडपट्टा या शस्त्राला आपल्या महाराष्ट्राचे राज्यशास्त्र म्हणून जाहीर करण्यात आले आहे.
97वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे पार पडले? तर अमळनेर या ठिकाणी पार पडले 97वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन. नेक्स्ट क्वेश्चन, 96व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यादरम्यान कोणत्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार प्रदान करण्यात आला? तर ओपनहायमर या चित्रपटाला प्रदान करण्यात आलेला आहे सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार म्हणून. भारतीय नागरिकाचा मूलभूत हक्क कोणता नाही? तर मालमत्तेचा हक्क हा नाही आहे मूलभूत हक्क म्हणून. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्रातील पंचायत राज व्यवस्था किती स्तरीय आहे? तर त्रिस्तरीय आहे. आणि मित्रांनो, आपल्या महाराष्ट्र राज्यात पंचायत राजची सुरुवात केव्हा झाली? तर 1 मे 1962ला झालेली आहे. यावरती सुद्धा प्रश्न येऊ शकतो, हे सुद्धा लक्षात ठेवा. पोलीस पाटील यांची नेमणूक कोण करतात? तर उपविभागीय दंडाधिकारी हे करतात. नेक्स्ट क्वेश्चन, पुणे ते मुंबई महामार्ग दरम्यान कोणता घाट आहे? तर बोरघाट आहे. मुंबईचा सिंह हे टोपण नाव कोणाला देण्यात आले होते? तर फिरोजशाह मेहता यांना देण्यात आले होते मुंबईचा सिंह हे टोपण नाव. नेक्स्ट क्वेश्चन, अभिनव भारत या संघटनेची स्थापना कोणी केली? तर स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी केलेली आहे. नेक्स्ट आहे मुंबई लोहमार्ग पोलीस भरती प्रश्न. तर पहा कशा प्रकारचे प्रश्न होते. तर पहा, पश्चिम रेल्वे विभागाचे मुख्यालय कोठे आहे? तर चर्चगेट मुंबईला आहे. हुतात्मा दिन कधी असतो? तर 30 जानेवारी हा दिवस असतो हुतात्मा दिन म्हणून. 2024च्या IPL विजेत्या संघाचा कर्णधार कोण होता? तर श्रेयस अय्यर आहे. पुढचा प्रश्न, चंद्रयान 2 मोहिमेतील लँडरचे नाव काय होते? तर लँडरचे नाव आहे विक्रम आणि रोवरचे नाव काय आहे? तर प्रज्ञान आहे. सूर्याचे निरीक्षण, सौर वातावरण, सौर चुंबकीय वादळे व त्याच्या पृथ्वीच्या पर्यावरणावरील परिणाम याचा अभ्यास करण्यासाठी कोणती मोहीम आखण्यात आली? तर आदित्य L1 ही मोहीम आखण्यात आली होती. नेक्स्ट क्वेश्चन, खाण्याच्या सोड्याचे रासायनिक नाव कोणते आहे? तर सोडियम बायकार्बोनेट आहे. स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिन कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? तर राष्ट्रीय युवक दिन म्हणून आपण साजरा करतो स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस. नेक्स्ट क्वेश्चन, रॅमन मॅग्सेसे पुरस्कार हा रेमंड मॅग्सेसे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ 1958 पासून दिला जातो. ते कोणत्या देशाचे अध्यक्ष होते? तर ते फिलिपाईन्स या देशाचे अध्यक्ष होते. राजवाड्याचे शहर म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते? तर कोलकाता या शहराची ओळख आहे. समर ऑलिम्पिक गेम 2024 कोठे होणार आहे? तर पॅरिसमध्ये होणार आहे. थॉमस चषक हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर बॅडमिंटन या खेळाशी संबंधित आहे. तुकाराम महाराज पालखी महामार्ग कोणता आहे? तर देहू ते पंढरपूर हा महामार्ग आहे. दक्षिण आशियाई क्षेत्रीय सहकारी संघटना म्हणजे सार्कचे मुख्यालय कुठे आहे? तर काठमांडू नेपाळमध्ये आहे. कथकली हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याचा आहे? तर केरळ राज्याचा हा प्रकार आहे नृत्य प्रकार. नर्मदा नदीवरील बहुचर्चित प्रकल्प कोणता आहे? तर सरदार प्रकल्प आहे. पंचमढी व चिखलदरा ही थंड हवेचे ठिकाण कोणत्या पर्वतावर आहे? तर सातपुडा पर्वतावरती आहे. हिराकूड धरण कोणत्या नदीवर आहे? तर महानदीवरती आहे हिराकूड धरण. आगरतळा ही कोणत्या राज्याची राजधानी आहे? तर त्रिपुराची ही राजधानी आहे आगरतळा. महात्मा फुलेंनी कोणता ग्रंथ लिहिला आहे? तर त्यांनी सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ लिहिला. जिवंतपणे आपली प्रेतयात्रा पाहणारे महाराष्ट्रातील समाजसुधारक कोण आहेत? तर गोपाळ गणेश आगरकर आहेत. मराठी सत्तेचा उत्कर्ष या ग्रंथाचे कर्ते कोण आहेत? तर रानडे आहेत. पुढचा प्रश्न पहा, सर्वसाक्षी जगतपती त्याला नकोच मध्यस्थी हे कोणत्या सामाजिक संघटनेचे ब्रीदवाक्य होते? तर सत्यशोधक समाजाचे हे ब्रीदवाक्य होते. पंजाब केसरी कोणास म्हटले जाते? तर लाला लजपतराय यांना म्हटलं जातं पंजाब केसरी. 1829 मध्ये सतीच्या चालीला बंदी घालणारा कायदा कोणी संमत केला? तर लॉर्ड विल्यम बेटिक यांनी संमत केला.
स्थानिक स्वराज्य संस्थाचा जनक कोणास म्हणतात? तर लॉर्ड रिपन यांना म्हटलं जातं. भारतीय असंतोषाचे जनक कोणास म्हटले जाते? तर लोकमान्य टिळक यांना म्हटलं जातं. राष्ट्रीय काँग्रेसचे दुसरे अधिवेशन कोणत्या शहरात झाले? तर कोलकाता या शहरामध्ये झाले होते राष्ट्रीय काँग्रेसचे दुसरे अधिवेशन. नेक्स्ट क्वेश्चन, परराष्ट्र धोरण हा विषय राज्यघटनेच्या कोणत्या यादीत समाविष्ट आहे? तर केंद्रीय सूचीमध्ये आहे. राज्यपाल कोणास जबाबदार असतात? तर राष्ट्रपतींना जबाबदार असतात राज्यपाल. मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठ कुठे आहे? तर मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ हे नागपूरला आहे. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागात मार्गदर्शक तत्वाचा समावेश आहे? तर चौथ्या भागामध्ये आहे मार्गदर्शक तत्वांचा समावेश. भारतात घटना दुरुस्तीचे अधिकार कोणास आहेत? तर कायदे मंडळाला असतात घटना दुरुस्तीचे अधिकार. महाराष्ट्रातील यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ कुठे आहे? तर नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात कमी पावसाचा परिणाम कोणत्या विद्युत केंद्रावर होईल? तर कोयना जलविद्युत केंद्रावरती होईल महाराष्ट्रात कमी पावसाचा परिणाम. कोटा शहर हे कोणत्या नदीच्या किनाऱ्यावर आहे? तर चंबळ नदीच्या किनाऱ्यावर आहे कोटा शहर. कोणता कायदा काळा कायदा म्हणून ओळखला जातो? तर रोलेट कायद्याला म्हटलं जातं काळा कायदा. आता आपण अमरावती जिल्हा पोलीस भरती प्रश्न पाहूयात. तर पहा, पहिला प्रश्न होता, सूर्यमालेतील सूर्यापासून सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे? तर बुध आहे. 1 मिलियन म्हणजेच किती असतात? तर 10 लाख असतात 1 मिलियन म्हणजे. निरोगी माणसाच्या शरीराचे तापमान किती असते? तर 98.6 फॅरेनहाइट असते किंवा 37 अंश सेल्सिअस असते. उंच ठिकाणी अन्न शिजवण्यास वेळ का लागतो? तर वातावरणाचा दाब त्या ठिकाणी काय असतो? तर कमी असतो, म्हणून उंच ठिकाणी अन्न शिजवण्यास वेळ लागतो. मानवी डोळ्याचा कोणता भाग आत येणाऱ्या किरणांना नियंत्रित करतो? तर आयरिस हा भाग करतो आत येणाऱ्या किरणांना नियंत्रित. कोणता दिवस आम्ल पदार्थ विरोधी दिन म्हणून पाळला जातो? तर 26 जून हा दिवस पाळला जातो. सध्याचे भारताचे लोकसभा स्पीकर कोण आहेत? तर ओम बिर्ला आहेत. नुकताच भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका T20 वर्ल्ड कप अंतिम सामना कुठे पार पडला? तर बार्बाडोस या ठिकाणी पार पडला. कोणत्या शहराला इंद्रनगरी म्हणून ओळखले जाते? तर अमरावती या शहराची ओळख आहे. ग्रामसेवकाची नेमणूक कोण करतात? तर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी करतात ग्रामसेवकाची नेमणूक. भारताच्या सरहद्दीला लागून असलेल्या देशांची संख्या किती आहे? तर 7 आहे. प्रभाकर साप्ताहिक कोणी सुरू केले? तर भाऊ महाजन यांनी सुरू केले आहे प्रभाकर साप्ताहिक. रॅमन मॅग्सेसे पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन कोण होते? तर आचार्य विनोबा भावे हे आहेत. शक्तीस्थळ हे कोणाचे समाधीस्थळ आहे? तर इंदिरा गांधी यांचे समाधीस्थळ आहे शक्तीस्थळ. विधवा विवाहोत्तेजक मंडळाची स्थापना कोणी केली? तर महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी केलेली आहे. इंग्लंडच्या संसदेचे पहिले भारतीय सदस्य कोण होते? तर दादाभाई नौरोजी होते. कोणत्या संतांची पदे शिखांच्या गुरुग्रंथ साहिब या ग्रंथामध्ये आहेत? तर संत नामदेव यांचे आहे. शनी या ग्रहाचा शोध लावण्याची श्रेय कोणत्या शास्त्रज्ञास जाते? तर गॅलिलिओ या शास्त्रज्ञास जाते. शनी या ग्रहाचा त्यांनी शोध लावलेला आहे. चंद्र दररोज आदल्या दिवसापेक्षा किती मिनिटे उशिरा उगवतो? तर 50 मिनिटे उशिरा उगवतो आदल्या दिवसापेक्षा. नेक्स्ट क्वेश्चन, तमिळनाडूमधील जड वाहनाचा कारखाना कुठे आहे? तर आवडीला आहे. अंतराळ संशोधन समिती 1961ला कोणाच्या अध्यक्षतेत सुरू झाली? तर विक्रम साराभाई यांच्या अध्यक्षतेखाली अंतराळ संशोधन समिती सुरू झाली आहे. माजलगाव धरण हे मातीचे धरण कोणत्या नदीवर व कोणत्या जिल्ह्यात आहे? तर सिंदफणा नदीवरती आहे बीड जिल्ह्यामध्ये.
भारतीय दंड संहिता, फौजदारी प्रक्रिया संहिता, भारतीय पुरावा कायदा ऐवजी करण्यात आलेली नवीन कायदे कधी लागू करण्यात आले? तर हे कायदे 1 जुलै 2024 पासून लागू करण्यात आले आहे. वर्ल्ड ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू कोण होता? तर नीरज चोपडा हा आहे. भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्य कोणत्या परिच्छेदामध्ये विस्तृत आहेत? तर 51 अ मध्ये आहे. GDPच्या प्रमाणात सर्वात जास्त कर्जबाजारी असणारा देश कोणता आहे? तर जपान हा देश आहे. कोणत्या घटना दुरुस्तीचे वर्णन मिनी घटना दुरुस्ती म्हणून केले जाते? तर 42वी घटना दुरुस्ती याला म्हटलं जातं मिनी घटना दुरुस्ती. कथक हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर उत्तर प्रदेश राज्याशी संबंधित आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलवर नवीन आहात, चॅनेलला अजून सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या. आणि हो मित्रांनो, ज्यांना कोणाला PDF हवी असेल त्यांनी PDF घेऊन टाका. चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.